वेलकम बॅक. मी राजकुमार बांदल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले सब्जेक्टवर बॅकग्राउंड पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आणि पार्ट 4 हे चारही पण पार्ट आपले कंप्लीट झालेले आहेत. तुम्ही वर्कबुकमध्ये लिहिले असते ना, असं मी कन्सिडर करतो. आता आपला सब्जेक्टवर बॅकग्राउंड पार्ट 5 तुम्ही काय करायचा, ओपन करायचा, मोबाईल जवळ घ्यायचा, वर्कबुक, पेन्सिल, पेन हे सगळ्या वस्तू जवळ घ्यायच्या आणि लेक्चर व्यवस्थित बघायचं. ठीक आहे. आता आपण वेळ वाया न घालवता डायरेक्ट लेक्चरला सुरुवात करू. बघा सिम्पल आहे. सब्जेक्टवर बॅकग्राउंड पार्ट 4 जे आहेत ना आपले, आपण जेवढे काही चारही पार्ट बघितले ते इझीच होतं आणि पाचवा जो आहे ना तो पण एकदम इझीच आहे. ठीक आहे. मग आता काय बघा, मी सेम टू सेम त्याच प्रोसेसने जाणार. आपण पहिल्यांदा ते जे वर्ड असणार आहेत त्यांना आपण काय करू, ब्लॉक करू. चला, कंबाईन बी 2021चं आहे पहिलं सेंटेन्स. मिल्क अँड हनी आर अ नरिशिंग फूड. मी ब्लॉक करायला करतो माहिती आहे का, मिल्क अँड हनी. त्यानंतर इथं पीस अँड प्रॉस्पेरिटी आर आवर आयडियल. इथं द राईज अँड द फॉल याला मी चौकोन केलेलं आहे. इथं द होस्ट अँड होस्टेस, होस्ट अँड होस्टेस. त्यानंतर इथं ब्रेड अँड बटर इज माय फेवरेट फूड. इथं ब्रेड अँड मिल्क आर हिज ओनली फूड. द हॉर्स अँड कॅरेज आर ॲट द डोर. त्यानंतर फिश अँड चिप्स आर नॉट माय फेवरेट मील. त्यानंतर पेन अँड इंक हॅव बीन डिस्प्लेस बाय द बॉल पॉइंट. ब्रेड अँड वॉटर वर द वॅग्रंट स्टॅपल डाएट इन प्रिझन. त्यानंतर ब्रेड अँड बटर. त्यानंतर करी अँड समोसा, करी अँड समोसा याला ब्लॉक केलेलं आहे. इथं राईस अँड करी, इथं पण राईस अँड करी. त्यानंतर स्लो अँड स्टेडी, इथं स्लो अँड स्टेडी. इथं लॉंग अँड शॉर्ट, अरे मी थकलो यार. इथं पण लॉंग अँड शॉर्ट. इथं बॅग अँड बॅगेज. हां, 19 तर झाले आहेत, अजून किती काय माहिती. इथं हॅमर अँड सिकल. इथं परत एकदा हॅमर अँड सिकल. क्राऊन अँड ग्लोरी. त्यानंतर इथं परत एकदा क्राऊन अँड ग्लोरी. इथं हॅम अँड एग्ज, इथं हॅम अँड एग्ज. त्यानंतर सम अँड सबस्टन्स, इथं सम अँड सबस्टन्स. त्यानंतर ब्रेड अँड वॉटर, इथं अगेन ब्रेड अँड वॉटर. ठीक आहे, संपलेले इथं फायनली. खूप जास्त होते याच्यामध्ये. आपण काय करू आता, त्यांना लिहू, कोणकोणते आठवते बघा, वाचत जाऊत म्हणजे काय आपल्याला आठवण. ब्रेडच्या जोडी जर बरेचसे होते बरं का. ब्रेड अँड वॉटर होतं, सम अँड सबस्टन्स होतं, हॅम अँड एग्ज आहे, क्राऊन अँड ग्लोरी आहे, क्राऊन अँड ग्लोरी आहे, हॅमर अँड सिकल आहे, बॅग अँड बॅगेज आहे, लॉंग अँड शॉर्ट आहे, स्लो अँड स्टेडी आहे, राईस अँड करी आहे, करी इन समोसा आहे. त्यानंतर ब्रेड अँड बटर आहे, फिश अँड चिप्स आहे, पेन अँड इंक आहे, ब्रेड अँड वॉटर आहे, हॉर्स अँड कॅरेज, ब्रेड अँड मिल्क आहे. त्यानंतर होस्ट अँड होस्टेस आहे, ब्रेड अँड बटर आहे, राईज अँड फॉल आहे, पीस अँड प्रॉस्पेरिटी आहे, मिल्क अँड हनी आहे. ओके, खूप सारे येतं. आता सब्जेक्टवर बॅकग्राउंड पार्ट 5 आहे. इथं काय करतो मी, लिहितो, ह्याला वरती जाऊन देतो डायरेक्ट. काय बघा, आधी खाण्याचे लिहितो. ब्रेड अँड बटर, ब्रेड इकडे घेतो थोडंसं, ब्रेड अँड बटर, ब्रेड अँड वॉटर, राईस अँड करी होतं ना रे. त्यानंतर करी अँड समोसा, काहींच्या तोंडाला पाणी आलं असेल बरं का. काही जण समोसा खात पण लेक्चर पाहत असताना काय माहिती नाही. राईस अँड करी सप्त्यामधलं 8,000 बघा, तोंडाला पाणी आलं असेल काहींच्या. बरं, ब्रेड अँड बटर, ब्रेड अँड वॉटर, मिल्क अँड हनी, फिश अँड चिप्स. हां, फिश अँड चिप्स, विषयच नाही. फिश अँड चिप्स. त्यानंतर बाकीचे आता लिहूत. पेन अँड इंक,
पेन अँड इंक, क्राऊन अँड ग्लोरी, क्राऊन अँड ग्लोरी. त्यानंतर हॅम अँड एग्ज, हॅम अँड एग्ज, होस्ट अँड होस्टेस, होस्ट अँड होस्टेस. त्यानंतरून हॉर्स अँड कॅरेज, हॉर्स अँड कॅरेज. आता मी काही इकडेच लिहितो बरं का. अजून स्लो अँड स्टेडी, स्लो अँड स्टेडी. त्यानंतर राईज अँड फॉल, राईज अँड फॉल. सम अँड सबस्टन्स, सम अँड सबस्टन्स. त्यानंतर लॉंग अँड शॉर्ट, लॉंग अँड शॉर्ट. आय थिंक संपले वाटते. बघूत आपण एकदा. मिल्क अँड हनी, पीस अँड प्रॉस्पेरिटी राहिला ना आपला. पीस अँड प्रॉस्पेरिटी, पीस अँड प्रॉस्पेरिटी. हॅमर अँड सिकल, हॅमर अँड सिकल. ओके, आय थिंक संपले वाटते. बघा, मिल्क अँड हनी, राईज अँड फॉल. ओके, होस्ट अँड होस्टेस घेतले का रे? बघा बरं, होस्ट अँड होस्टेस हां घेतलेलं आहे. ठीक आहे. आता एखादा विसरला असेल काय अडचण नाही आहे. जरी विसरला असला तरी आपण काय करू, पूर्ण सेंटेन्स बघितले ना तर त्याच्यामध्ये शेवटी ॲड करूत आपण. ठीक आहे. बरं, आता ह्या सगळ्यांना आपण ब्लॉक केलेलं आहे. आता ह्यांना समजून घेऊत आपण काय. बघा, ब्रेड अँड बटर. ब्रेड अँड बटर म्हणजेच काय, आपली रोजीरोटी. ब्रेड अँड बटर म्हणजेच काय, रोजीरोटी आपली. रोजीरोटी हे जे शब्द होतं, रोजी आणि रोटी म्हणलं की, रोजीरोटी म्हणलं की एकच गोष्ट मला आठवती बरं का. ब्रेड अँड वॉटर, राईस अँड करी. बघा, राईसमध्ये करी आपण मिक्स करून खातो. असा कोरडा भात काही जण खातात, काही जण नाही खात. पण नॉर्मली राईस अँड करी मिळून खात येतं. सप्त्यामधलं आठवा जरा चेक. तुम्ही गेले असताना रे बऱ्याचशा मंदिरामध्ये सप्ते, मला माहिती आहे तुम्ही एकच वाढला नसं, नाही का नाही रे. मस्तपैकी सप्ताह असला, भांडारा असला, कुठं की गेले आपले मस्तपैकी खाऊन आले. लायब्ररीतून मधल्या पोरांना तर 100% माहिती आहे. लग्न कार्यालय, मंगल कार्यालय तर तुम्ही एकच सोडलेलं नसणार आहे. त्याचं कारण मी ज्यावेळेस लायब्ररीमध्ये होतो त्यावेळेस आम्ही जवळच 2-3 लॉन्स होते, मोठमोठे लॉन्स होते अहिल्यानगरमधले. तर तिथं मस्तपैकी आम्ही काय करायचं, ते एक चांगला ड्रेस वगैरे घालून जायचो, जेवण करून यायचो. फक्त बघायचं होतं अगोदर कुणाचं लग्न आहे, विचारलंच कोणी तर. तसं विचारत तर कोण नाही आहे, विषय नाही. पण बघायचं मस्तपैकी, खाऊन यायचं, नाही का नाही. राईस अँड करी, सप्त्यामधली राईस अँड करी खायला विषयच नाही. आपलं सांबर आणि भात सप्त्यामधला नादच असता, नाही का नाही रे. चला, आता लई तोंडाला पाणी आणलं आहे, आपल्या इकडे बघू. मग इथं करी अँड समोसा, मिल्क अँड हनी, फिश अँड चिप्स, पेन अँड इंक. आता बघा, पेन आणि इंक ह्या दोन्ही मिळून गोष्टी काय येतात, एकच होता. आता जरी आपल्याला वाटत असेल ब्रेड अँड वॉटर कसं काही एकत्र आहे, तरी पण ह्या सगळ्या ज्या गोष्टीत ना, ह्या एकच गोष्ट आपल्याला सांगतात. म्हणजे वन कन्सेप्ट आहेत ह्या. काय येतं, वन कन्सेप्ट. म्हणजे ब्रेड अँड वॉटर मिळून एकच गोष्ट आहे. ब्रेड अँड वॉटर, बटर मिळून पण एकच गोष्ट आहे. राईस अँड करी मिळून पण एकच गोष्ट आहे. करी अँड समोसा मिळून पण एकच गोष्ट आहे. मिल्क अँड हनी, फिश अँड चिप्स, पेन अँड इंक ह्या सगळ्या गोष्टी मिळून मोजून एकच गोष्ट आहे. क्राऊन अँड ग्लोरी हे पण एकच गोष्ट आहे. हॅम अँड एग्ज, होस्ट अँड होस्टेस, हाऊस अँड मी हाऊस म्हणतोय, हॉर्स अँड कॅरेज. त्यानंतर स्लो अँड स्टेडी, राईज अँड फॉल, सम अँड सबस्टन्स, लॉंग अँड शॉर्ट, पीस अँड प्रॉस्पेरिटी, हॅमर अँड सिकल. तर हे जेवढे काय लिहिलेले आहेत का नाही, ह्या सगळ्यांचा मिनिंग एकच गोष्ट असा होतो. हॅमर म्हणलं की आपण सिकल, हॅमर अँड सिकल ह्या दोन गोष्टी पण आपण त्यांना एकत्रच बोलतो. हॅमर अँड सिकल, क्राऊन अँड ग्लोरी, पेन अँड इंक ह्या सगळ्या गोष्टी ज्यात ना, त्या सगळ्या गोष्टी मिळून एकच गोष्ट होता. आणि म्हणून आपण ह्या सगळ्यांना आपण काय म्हणूया, वन कन्सेप्ट म्हणूया. काय म्हणूया, वन कन्सेप्ट. वन कन्सेप्ट म्हणजेच काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मिळून काय येतात, एकच गोष्ट आहे. काय एकच, हे काय वन कन्सेप्ट आहे. काय वन कन्सेप्ट, किंवा आपण याला म्हणू एकच होतं. हे सगळे मिळून काय येतं, एकच. हे सगळे मिळून काय येतं, एकच होतं.
म्हणजे हॅमर अँड सिकल म्हणजे एकच गोष्ट, पीस अँड प्रॉस्पेरिटी म्हणजे एकच गोष्ट, लॉंग अँड शॉर्ट म्हणजे एक गोष्ट, सम अँड सबस्टन्स, राईज अँड फॉल, स्लो अँड स्टेडी, हे सगळ्या गोष्टी म्हणजेच एकच आपण कन्सिडर करायची. मग हे एकच आहे तर हे कसे असणार आहे, सिंग्युलर असणार. कसे असणार तर सिंग्युलर. मग आता जर का हे सगळ्या गोष्टी जर का सिंग्युलर असतील तर ह्यांच्याबरोबर येणारं जे वर्ब आहे आपलं, हे वर्ब आपलं कसं असणार रे, सिंग्युलरच असणार. कसं असणार, सिंग्युलर. म्हणून इथं आपण काय म्हणणार, वर्ब सिंग्युलर घ्यावे. कळालं. कारण हे काय येतं, एकच गोष्ट, हे काय आहे, एकच आहे. ह्याला आपण म्हणू वन, काय म्हणू, वन कन्सेप्ट म्हणू. काय म्हणू, वन कन्सेप्ट. ह्या सगळ्यांचं मिनिंग काय आहे, एक. ह्या सगळ्यांना मिनिंग कसं आहे, एकच वस्तू. ब्रेड अँड बटर म्हणजे एकच वस्तू, राईज अँड फॉल म्हणजे पण एकच. थोडक्यात गरिबांच्या भाषेत सांगू का, हे सगळे म्हणजे एकच आहे. म्हणजे ब्रेड अँड बटर एकच आहे. हे सगळ्यांना सिंग्युलर मिनिंग आहे. थोडक्यात ह्या सगळ्यांना कसा मिनिंग आहे, सिंग्युलर. जरी आपल्याला दिसत असणार अरे करी अँड समोसा दोन गोष्टी झाल्या, मग प्लुरल पाहिजे, पण नाही. करी अँड समोसा ही एकच गोष्ट, एकच वस्तू, एकच थिंग आपण कन्सिडर करायची. मिल्क अँड हनी याला आपण एकच म्हणायचं. काय म्हणायचं, एकच. म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी तर ह्या सिंग्युलर होता. कशाता, सिंग्युलर. जरी दोन दिसत असले तरी ते सिंग्युलर कन्सिडर करायचं. आणि मग जर का हे सिंग्युलर असेल तर आपल्याला माहिती आहे, सब्जेक्ट म्हणतो मी सिंगल तर तू पण सिंगल वर्बला, आणि सब्जेक्ट म्हणतो मी कपलमध्ये तर ऑब्विसली वर्ब पण आपलं असणार आहे कपलमध्ये. म्हणजेच सब्जेक्ट सिंग्युलर तर वर्ब सिंग्युलर, सब्जेक्ट प्लुरल तर वर्ब पण आपलं कसं पाहिजे, प्लुरलच पाहिजे. ठीक आहे. चलो मग आता आपण डायरेक्ट सेंटेन्स सोडवायला सुरुवात करू. पहिलं, मिल्क अँड हनी वन कन्सेप्ट आहे. वन कन्सेप्ट आहे म्हणून ह्याला सिंग्युलर मिनिंग आहे. आणि सिंग्युलर मिनिंग आहे तर इथं वर्ब आर नाही, इथं इज पाहिजे होतं. कळतं ये, म्हणून इथं इज येणार. आता पीस अँड प्रॉस्पेरिटी ही वन कन्सेप्ट आहे म्हणजे सिंग्युलर मिनिंग आहे. सिंग्युलर मिनिंग आहे तर इथं आर नाही पाहिजे, इज पाहिजे. कारण इज आपलं सिंग्युलर आहे, आर आपलं कसं आहे, प्लुरल आहे. इथं द राईज अँड फॉल हे मिळून काय आहे, एकच गोष्ट आहे म्हणजे सिंग्युलर आहे. तर इथं वर्ब मला कसं पाहिजे, सिंग्युलर पाहिजे. मग सिंग्युलर ऑप्शन बघा, आर नॉट माझा प्लुरल आहे, संपला विषय. त्यानंतर आर माझा प्लुरल आहे, हा जमणार नाही, संपला विषय. इथं हॅव माझा प्लुरल आहे, हा जमणार नाही. इज माझा सिंग्युलर आहे, मग इजच माझं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. म्हणजे द राईज अँड फॉल ऑफ द टाईड इज ड्यू टू लुनार इन्फ्लुएन्स असं पाहिजे होतं. फॉरेस्ट 16ला द होस्ट अँड होस्टेस, आता यांना पण काय वन कन्सेप्ट म्हणजे सिंग्युलर मिनिंग आहे. हे सिंग्युलर मिनिंग आहे तर वर नव्हतं पाहिजे, इथं काय पाहिजे होतं, वॉज पाहिजे होतं. कारण वॉजला सिंग्युलर मिनिंग आहे, वरला आपल्या प्लुरल मिनिंग आहे. हे 16ला विचारलं आहे. ब्रेड अँड बटर हे सिंग्युलर आहे तर इथं इज पण बघा आपलं सिंग्युलर आलेलं आहे, हे बरोबर. म्हणजेच ब्रेड अँड बटर इज माय फेवरेट फूड. तुम्ही ब्रेड अँड बटर आर माय फेवरेट फूड नाही म्हणायचं, ब्रेड अँड बटर इज माय फेवरेट फूड, द होस्ट अँड होस्टेस वॉज काइंड टू अस असं म्हणायचं आहे आपल्याला. त्यानंतर ब्रेड अँड मिल्क याला सिंग्युलर मिनिंग आहे, इथं आरचा काही संबंध नाही, इथं इजच पाहिजे. इथं द हॉर्स अँड कॅरेज आर ॲट द डोर, तसं नाही, द हॉर्स अँड कॅरेज हे सिंग्युलर आहे, इथं इज ॲट द डोर असं म्हणायचं. कारण हे दोन्ही मिळून एकच गोष्ट, हे दोन गोष्टींनी एकत्र मिळून बनली म्हणून एकच. फिश अँड चिप्स याला सिंग्युलर मिनिंग आहे तर इथं आर नाही पाहिजे, इथं इज पाहिजे. फिश अँड चिप्स इज नॉट माय फेवरेट मील असं पाहिजे. पेन अँड इंक सिंग्युलर आहे तर इथं हॅव नव्हतं पाहिजे, हॅज बीन डिस्प्लेस बाय बॉल पॉईंट असं पाहिजे होतं. ब्रेड अँड वॉटर हे सिंग्युलर आहे तर इथं वर नव्हतं पाहिजे, इथं पाहिजे वॉज द व्हॅग्रन स्टॅपल डाईट इन प्रिझन. ब्रेड अँड बटर याला सिंग्युलर मिनिंग आहे तर इथं आर नाही पाहिजे, इजच पाहिजे कारण इज सिंग्युलर आहे. त्यानंतर करी अँड समोसा सिंग्युलर आहे तर इथं आर नाही पाहिजे, इथं इज पाहिजे. इथं राईस अँड करी सिंग्युलर आहे तर इथं टेस्ट बघा आपलं V1 आहे, V1चं म्हण का नाही, इथं V5 पाहिजे होतं. टेस्ट ES म्हणजेच आपला येस लावा लागणार आहे म्हणजे V5 बनन आहे का नाही. आणि मग V5 बनला तर याला कसं मिनिंग आलं, सिंग्युलर. 14 राईस अँड करी बघा सिंग्युलर आहे तर इथं हॅव नव्हतं पाहिजे, इथं पाहिजे होतं हॅज. म्हणून राईस अँड करी हॅज ऑलवेज बीन अ स्टेपल डाएट इन अवर डाएट. स्लो अँड स्टेडी सिंग्युलर मिनिंग आहे तर इथं हॅव नव्हतं पाहिजे रे, इथं काय पाहिजे होतं हॅज. कारण हॅव आपलं प्लुरल आहे, हॅज आपलं सिंग्युलर आहे त्यामुळे हॅव येणार नाही. स्लो अँड स्टेडी अगेन सिंग्युलर मिनिंग आहे, इथं वर्क आपलं बघा V1 आहे, वर्क V1 नाही जमणार, इथं पाहिजे होतं V5 म्हणजेच आपलं वर्क्स V5 कारण याला सिंग्युलर मिनिंग आहे.
त्यानंतर लॉंग अँड शॉर्ट हे सिंग्युलर आहे, तर इथं बघा वर नव्हतं पाहिजे, इथं काय पाहिजे होतं वॉच पाहिजे होतं, वॉच सिंग्युलर आहे, वर आपलं प्लुरल आहे, म्हणजे तुमच्या भाषेतलं वियर बरं का. द लॉंग अँड शॉर्ट हे सिंग्युलर आहे, तर इथं मेक नव्हतं पाहिजे, इथं काय पाहिजे होतं मेक्स पाहिजे होतं, म्हणजे द लॉंग अँड शॉर्ट ऑफ हिज आर्ग्युमेंट मेक्स सेन्स. द बॅग अँड बॅगेज, बॅग अँड बॅगेज लिहिच राहिले आपण तिथं लिहूत, सिंग्युलर आहे तर इथं वर नव्हतं पाहिजे, इथं काय पाहिजे होतं वॉच पाहिजे होतं. त्यानंतर हॅमर अँड सिकल हे सिंग्युलर आहे, तर इथं वर नव्हतं पाहिजे, इथं पाहिजे होतं वॉज पाहिजे होतं. त्यानंतर हॅमर अँड सिकल हे सिंग्युलर आहे, तर इथं रिप्रेझेंट नव्हतं पाहिजे, इथं रिप्रेझेंट्स पाहिजे होतं, रिप्रेझेंट्स, कारण रिप्रेझेंट्स आपलं V5 आहे, ह्याला सिंग्युलर मिनिंग आहे. त्यानंतर क्राऊन अँड ग्लोरी हे सिंग्युलर आहे, तर इथं वर नव्हतं पाहिजे, इथं पाहिजे होतं वॉज, कारण वॉज आपलं सिंग्युलर आहे. क्राऊन अँड ग्लोरी अगेन सिंग्युलर आहे, तर इथं वियर नव्हतं पाहिजे, इथं पाहिजे होतं वॉज, आपलं सिंग्युलर आहे. इथं हॅम अँड एग्ज ह्याला सिंग्युलर मिनिंग आहे, तर इथं वॉज आलेलं आहे, सिंग्युलर, सेंटेन्स आपलं बरोबर आहे. हॅम अँड एग्ज अगेन सिंग्युलर आहे, तर इथं टेस्ट आपलं V1 आहे, टेस्ट नव्हतं पाहिजे, इथं पाहिजे होतं टेस्ट, म्हणजे V5 पाहिजे होता. ठीक आहे. आता इथं सम अँड सबस्टन्स सिंग्युलर आहे, तर इथं इज नव्हता पाहिजे, हां इजच पाहिजे ना, सिंग्युलर आहे, हे सेंटेन्स माझं काय बरोबर आहे. सम अँड सबस्टन्स अगेन सिंग्युलर आहे, तर इथं वर नव्हतं पाहिजे, इथं काय पाहिजे होतं वॉज पाहिजे होतं, सिंग्युलर पाहिजे होतं. आणि ब्रेड अँड वॉटर हे सिंग्युलर आहे, कारण हे वन कन्सेप्ट आहे, तर इथं हॅव सस्टेन नव्हतं पाहिजे, इथं हॅज सस्टेन पाहिजे होतं. आणि ब्रेड अँड वॉटर सिंग्युलर आहे, तर इथं वॉज आपलं सिंग्युलर आलेले, सेंटेन्स काय आहे बरोबर आहे. ठीक आहे. तर हे होतं आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 5. मग आता बघा आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 5मध्ये आपण बघितलं होतं की काय काय असणार आहे. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 5मध्ये आपण थोडंसं आठवत बघा काय होतं रे. ब्रेड अँड बटर होतं, त्यानंतरून हॅमर अँड सिकल होतं, अशा भरपूर होते ना. आपल्याला थोडेसे ते आठवायचे तर आणि तिथं काय करायचे तर ते लिहायचे तर. ओके. मग बघा काय काय होतं. ब्रेड अँड बटर होतं, ब्रेड अँड वॉटर होतं, राईज अँड फॉल होतं. तर ह्याच्यामध्ये आणखीन काही मी ॲड करतो बरं का. ह्याच्यामध्ये काय करतो मी आणखीन काही ॲड करतो. एग्ज अँड बेकन ॲड करतो, इडली अँड सांबर ॲड करतो, वडा अँड पाव ॲड करतो, पेन अँड इंक असन, ऑनर अँड ग्लोरी असन. त्यानंतर हे बघावं लागेल राव मला, ह्यातले 2-3 राहिलेत ना माझे. ट्रूथ अँड ऑनेस्टी, कमिंग अँड गोईंग, बेकन, एज अँड एक्सपिरियन्स, स्क्रीमिंग अँड शाउटिंग. तर हे होतं आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 5. आपण थोडंसं काय करू, त्याला रिवाईज करूत सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 5ला. आणि त्याच्यामध्ये आणखीन काही मी काय करणार आहे तर ॲड करणार आहे. आता बघा आपण हे जे लिहिलेले आपण पहिल्या पेजवरती जाऊत आणि मग नंतर शेवटकडे येऊत, परत एकदा रिव्हिजन पण करूत काय काय आहे. तर ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा ॲड करून घेऊत. कुठे गेलं रे ते आलं. ओके. ह्याच्यामध्ये ह्याला मी रब करतो आणि ह्याच्यामध्ये ॲड करतो बघा कोणकोणतं. एग अँड बेकन, एग अँड बेकन. त्यानंतरून कोणतं एज अँड एक्सपिरियन्स, एज अँड एक्सपिरियन्स. त्यानंतरून आपलं विसरलेलं बॅग अँड बॅगेज, बॅग अँड बॅगेज. त्यानंतरून आपलं इडली अँड सांबर, इडली अँड सांबर. हे दोन्ही पण एकत्रच खातो ना आपण, नुसतं इडली कोरडी कोण खाते काय, नाही ना. त्यानंतर वडा अँड पाव, वडा अँड पाव, वडा अँड पाव. त्यानंतर कमिंग अँड गोईंग, कमिंग अँड गोईंग. ह्याला मी पुसूनच टाकतो डायरेक्ट, कमिंग अँड गोईंग. त्यानंतर स्क्रीमिंग अँड शाउटिंग, स्क्रीमिंग
अँड शाउटिंग, स्क्रीमिंग अँड शाउटिंग. ठीक आहे, आता मला वाटते संपलेले तर एवढ्या जे काय आहेत ना ह्यांना सगळ्यांना आपण काय म्हणलो तर वन कन्सेप्ट. आता ओरिजिनली काय माहिती आहे का, ह्या सगळ्यांच्यामध्ये बघा अँड एक नाही, मग हे काय येतं ब्रेड अँड वॉटर, ह्यांना आपण काय म्हणूया फ्रेज म्हणूया, काय म्हणूया फ्रेज. मग ह्या दोन ज्यात ना त्या अँडने जोडलेल्या फ्रेज येतात, काय येतात अँडने जोडलेल्या फ्रेज येतात. आणि ह्या अँडने जोडलेल्या ज्या फ्रेज येतात त्या काय करतात आपल्याला सिंगल आयडिया एक्सप्लेन करतात किंवा सिंगल आयडिया त्याच्यामधून बाहेर येते, किंवा ह्या काय करतात तर सिंगल आयडियाबद्दल आपल्याला माहिती देतात. थोडक्यात ह्या जेवढ्या काय अँड फ्रेज आहेत का नाही, ह्या अँड फ्रेजनी जोडलेले जे काय आपले वर्ड होतं हे सिंगल आयडिया एक्सप्रेस करतात. आणि सिंगल आयडिया एक्सप्रेस करीत असल्यामुळे ह्यांना आपण वन कन्सेप्ट किंवा सिंग्युलर समजायचे. आणि हे जर का सिंग्युलर असतील तर यांच्या पुढचा येणारा जो वर्ब आहे तो पण आपण कसा घेतला पाहिजे, सिंग्युलरच घेतला पाहिजे. ठीक आहे, तर हे होतं आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 5. आपण काय करूत आता लेक्चर संपवायचं आहे आपल्याला, पण ह्याच्या आधी तुम्ही काय करायचं मस्तपैकी हे असं लिहायचं वर्कबुकमध्ये. हे लिहिल्यानंतरून हे आपण वन कन्सेप्ट किंवा इथं मी लिहितो वन आयडिया ह्या काय येतात अँड फ्रेजेस, ह्या काय येतात अँड फ्रेजेस. आणि ह्या अँड फ्रेजेस आपल्याला काय दाखवतात वन आयडिया एक्सप्रेस करतात. म्हणजे ह्याच्यामधून एक वन आयडिया आहे म्हणून ह्या काय येतात सिंग्युलर आहेत. हे कसे येतं सिंग्युलर आहेत. आणि हे जर का सिंग्युलर आहेत तर वर्ब आपल्याला माहिती आहे कसं घ्यायचं, सिंग्युलर घ्यायचं. मग तुम्ही काय करायचं वर्कबुकमध्ये हे मस्तपैकी लिहायचं बरं का, जास्त लिहायला आहे पण तरी पण व्यवस्थित लिहून घ्यायचं. मी बाजूला सरकलं आहे तोपर्यंत तुम्ही लिहून घ्यायचं. ठीक आहे, आता लिहिल्यानंतर मग आपण सेंटेन्स वगैरे येतं. तर आता आपण थोडंसं रिवाईज करूत की आपण नेमकं काय काय बघितलं. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 5 आहे. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा काय केलं हे जे राईस अँड करी आहे, त्यानंतरून आपलं करी अँड समोसा आहे, मिल्क अँड हनी आहे, ब्रेड अँड वॉटर आहे, ब्रेड अँड बटर आहे, हॉर्स अँड कॅरेज आहे, स्क्रीमिंग अँड शाउटिंग आहे, एज अँड एक्सपिरियन्स आहे, एग अँड बेकन आहे, त्यानंतरून वडा अँड पाव आहे, त्यानंतर इडली अँड सांबर आहे खाण्याचे पदार्थ, त्यानंतर बाकीचे पेन अँड इंक आहे, स्लो अँड स्टेडी आहे, राईज अँड फॉल आहे, होस्ट अँड होस्टेस आहे, हॉर्स अँड कॅरेज आहे, हॅम अँड एग्ज आहे, हॅमर अँड सिकल आहे. हे सगळ्या अँड फ्रेजेस होता. ह्या अँड फ्रेजेस आपण अशा ब्लॉक केल्या आणि ब्लॉक केल्यानंतर आपण इथं लिहिल्या होत्या बघा, येलो कलरनेच लिहिल्या होत्या. मी त्याला थोडंसं पुढं मागं करत होतो आहे का नाही. ह्या लिहिल्या मग संपल्यानंतर इकडं लिहिल्या होत्या आणि त्याच्या खाली एक वन लिहिलं होतं, ते पुसलं होतं परत आणि म्हणलं होतं की वन कन्सेप्ट. त्याला आपण काय म्हणू वन कन्सेप्ट. म्हणजे थोडक्यात गरिबांच्या भाषेत ह्यांना सिंग्युलर मिनिंग आहे. काय सिंग्युलर मिनिंग. मग यांना जर का सिंग्युलर मिनिंग असेल तर आपलं वर्ब कसं असतं ऑब्वियसली सिंग्युलरच असतं. त्यामुळे ह्यांच्याबरोबर आपलं जे वर्ब आहे ते तुम्ही कसं घ्यायचं आहे सिंग्युलर घ्यायचं आहे. ठीक आहे, आता हे झालं. त्यानंतरून आपण 29 सेंटेन्स होते बघा. मी म्हणलो होतो अरे यार संपदित काढे आणि संपदित काढे म्हणलं होतं पण संपले होते आहे का नाही. मग ह्यांना सिंग्युलर मिनिंग आहे तर वर्ब आपण कसं घेतलं पाहिजे सिंग्युलर घेतलं पाहिजे. आणि म्हणून हॅमर अँड सिकल इज पाहिजे, ब्रेड अँड बटर इज पाहिजे, आर घेता येणार नाही. क्राऊन अँड ग्लोरी इज पाहिजे किंवा क्राऊन अँड ग्लोरी वॉज पाहिजे, पीस अँड प्रॉस्पेरिटी इज पाहिजे, वॉज पाहिजे, आर किंवा वर येणार नाही कारण हे सिंगल आयडिया एक्सप्रेस करतात म्हणून ते सिंग्युलर कन्सिडर करायचे. ठीक आहे, तर हे होतं आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 5. त्यानंतर मग आपण 29 सेंटेन्स आपण सोडले. मग परत मी पहिल्या पेजवरती आलो. पहिल्या पेजवरती आल्यानंतर ते ॲड केले आणि ॲड केल्यानंतर मग परत एकदा तिथं खाली लिहिलं होतं. तुम्ही पण वर्कबुकमध्ये ते लिहून घ्यायचं आहे. तिथं ॲडिशनल इन्फॉर्मेशन लिहिली होती मी, तेवढी तुम्ही लिहून घ्यायची. तर इथं आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 5 संपत आहे. आता आपल्याला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 6 बघायचा आहे. ठीक आहे, तर आज आपण इथंच थांबूया. पण थांबण्याच्या अगोदर तुम्हाला एक सूचना, जर का काही लेक्चरमध्ये प्रॉब्लेम येत असेल, काही जर समजत नसेल तर तिथं वर्कबुकच्या खाली तिथं माझा नंबर आहे, त्या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा व्हॉट्सॲपला. तुम्हाला रिप्लाय 100% दिला जाईल आणि तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व केला जाईल. ठीक आहे, तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू.